आणि तर सांगोल्यातून मोठी बातमी समोर येते। सांगोला विधानसभा मतदारसंघातील नाझरे गावात मतदानादरम्यान राडा झालाय। ठाकरे गटात आणि शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झाल्याचं कळत आहे। ठाकरे गटाचे कार्यकर्ते मतदान केंद्रावरती वारंवार फिरत असल्यानं शेकाप कार्यकर्त्यांनी त्यावरती आक्षेप घेतला आणि त्यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। या मतदारसंघामध्ये शेकापकडून बाबासाहेब देशमुख उमेदवार आहेत, तर ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे पाटील हे मैदानात आहेत आणि अशातच या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे। खरं सांगोला मतदारसंघ हा आपल्याला मिळावा यासाठी शेतकरी कामगार पक्ष शेवटपर्यंत महाविकास आघाडीमध्ये मांडत होता, मात्र शेवटपर्यंत त्यांना ही जागा मिळाली नाही। ठाकरे गटानं दीपक साळुंखेंना रिंगणात उतरवलेलं आहे आणि आता आपण बघतोय की सांगोल्यात हा सगळा आरोप प्रत्यारोप रंगत आहेत ठाकरे गट आणि शेकापमध्ये। आणि आता ठाकरे गट आणि शेकापचे कार्यकर्ते भिडलेले आहेत। नाझरे गावातील हा सगळा प्रकार आहे। सांगोल्यातील लढत देखील खूप चुरशीची असणार आहे, कारण शेकापचा तिथं उमेदवार असणार। खरं तर शेकापचा सांगोला हा बालेकिल्ला आहे, मात्र इथे शिंदे गटाचे उमेदवार शहाजी बापू पाटील हे मागच्या